गृह खात्याने सांगितलं नव्हतं तर सस्पेंड करा लगेच. गृह खात्याने सांगितलं नाही, सरकारने आदेश दिला नाही तर कसली वाट बघताय, करा सस्पेंड. सरकार आहे, सरकारने नाही सांगितलं ना, करा सस्पेंड. प्रताप सरनाईकांनी मागणी करावी की सस्पेंड करून टाका सगळ्यांना, त्यांचा मतदारसंघ आहे, ते आज मंत्री आहेत त्या भागातले, करा सस्पेंड. अरे काय सांगता, पोलीस आहे ना, पोलीस स्टेशनच्या बाहेर सरकारला विचारल्याशिवाय पडत नाहीत. काय सांगता आम्हाला, आम्ही काय आज आलो काय, आम्ही पण 45 वर्ष राजकारण करतो. मराठी नाहीतर प्रबळ प्रांतीयांचा जेव्हा मोर्चा काढण्यात आला तेव्हा आर्थिक मदत सुद्धा भाजपकडनं देण्यात आली होती, परवानगी देण्यात आली होती. पण मराठी माणसांनी जेव्हा निर्णय घेतला की आता आपल्याला मोर्चा काढायचा आहे, तेव्हा चुन चुन के एकेकाला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न हा सरकारकडनं त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जातोय. म्हणजे आपण म्हणतो ना की पुन्हा 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 फक्त भेदभावाचं राजकारण भाजपकडनं आपल्याला बघायला मिळतंय. हे अतिशय चुकीचं आहे. आणि हे सरकार काय करतंय तर हे टराटरा संविधानाला त्या ठिकाणी फाडण्याचा प्रयत्न करतंय. हे जे महाराष्ट्रामध्ये संतांचा विचार, एकोपा, बंधुभाव जो तिथं आहे तो कुठेतरी तोडण्याचा, फक्त सत्ता आणण्यासाठी प्रयत्न हा सरकारकडनं आणि भाजपकडनं होतोय. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये ह्याकरता जी काही काळजी घेणं आवश्यक ती काळजी आम्ही घेतोय. आपण अशा वेळेस आपण व्यापाऱ्यांना देखील कुठलीही मोर्चाची परवानगी दिली नव्हती, त्यांच्यावरती देखील आपण गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यामुळे आपण व्यापाऱ्यांना एक न्यायाने मराठीच्या विषयाला घेऊन जे आंदोलन करते ह्यांना दोषाने असं आपण काहीही केलेलं नाही. परवानगी आजही आम्ही परवानगी द्यायला तयार आहोत. आपण फक्त कायदा शेवटी याच्यामध्ये काही कोर्टाच्या काही गाईडलाईन्स देखील आहेत. मोर्चाची परवानगी देत असताना त्या गाईडलाईन्सचं आम्हाला पालन करायचं आहे. कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये ह्याची आम्हाला काळजी घ्यायची आहे. अशा वेळेस आज अजूनही आम्ही त्यांना परवानगी देण्यास तयार आहोत. जर का त्यांनी जागा बदलली आम्ही त्यांना परवानगी देण्यास आमची तयारी आहे.